क्या कहेंगे, आज अमित ठाकरे भी यहाँ पर आके गए, जादव सर भी यहाँ पर हैं, सभी लोग हैं एक साथ एक मंच पर लाने का मकसद क्या है? सबसे प्रथम में आज दहीहंडी जन्माष्टमी के अवसर पर सारे गोविंदा पथकों का और सारे देशवासियों का बहुत बहुत बधाई देना चाहूँगा। और यही कहना चाहूँगा कि इस देश की संस्कृति जो अनेकता में एकता छुपी है, इस देश की संस्कृति बनी रहे। दहीहंडी उत्सव आज सालों से, सैकड़ों सालों से और आने वाले हज़ारों सालों तक युवाओं में जिंदा रहे। युवाओं को एकत्रित लाने का एक दिन होता है जिस दिन अनेक जाति धर्मों के दो युवक एक साथ आके उस दहीहंडी उत्सव का मज़ा लेते हैं। बतौर एक हेल्थ के माध्यम से दहीहंडी मतलब फिट और मजबूत रहने का एक उदाहरण है कि किस तरह से हमारे देश के युवक जो 7 थर लगा सकते हैं, तो ऐसे हमारे युवक हमारे देश में कितने प्रभावशाली है इसका एक प्रतीक है। और इसी तरह से युवाओं के लिए दहीहंडी हो और इसी तरह के स्पोर्ट्स सामाजिक उपक्रम हम टाइगर ग्रुप के माध्यम से और मैं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना का पदाधिकारी बोल के तरफ से करता रहूँगा, ऐसी गवाही देता हूँ। सर, जिस तरीके से महिलाओं को लेकर के कई सारे ग्रुप यहाँ पर आए थे, तो इस तरीके से मुंबई के कहाँ से लोग इस दहीहंडी में शामिल हुए? देखिए, मुंबई से मतलब इस उत्सव की एक खासियत है कि पूरे मुंबई से, खासकर पुणे और मुंबई में जन्माष्टमी का उत्सव बहुत ज़ोरों शोरों से मनाया जाता है। तो मैंने बहुत बार देखा है कि पुणे से भी लोग आते हैं अपना पथक लेके। तो ठाणा, मुंबई, पालघर और आजू बाजू के जितने भी ज़िले हैं उस जिलों से अपना हज़ारों सैकड़ों का जो उनका एक ताफ़ा होता है वो ट्रकों में भर भर के लोग आते हैं। और जिस तरह से उनको उस तरह की दहीहंडी लगती है वहाँ पे वो रुक के दहीहंडी फोड़ने का मज़ा लेते हैं। हर बार की तरह इस बार क्या लग रहा है? क्या बोल रहे हो? हर बार की तरह इस बार क्या अलग रहा दहीहंडी में? हमारी राह यही रहती है कि युवाओं में एक जोश, एक सामाजिक काम करने का जज्बा उनके मन में प्रकट किया जाए। और आज इस दहीहंडी के पावन अवसर पर तानाजी भाऊ जाधव इन्होंने हमेशा की तरह यहाँ पे उस उपस्थिति दर्शाई, मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ। हमारे मित्र संजय भाऊ खंडागले, उन्होंने भी वक्त में वक्त निकाल के यहाँ पे उपस्थिति देने में उनकी भी बहुत उनको भी शुभकामनाएं देना चाहूँगा। हमारे सहकारी मित्र मेरे छोटे भाई ऋषिकेश बाबा भंडारकर जी, जो खानदेश के अध्यक्ष है, और उपस्थित सारे मान्यवर, अगर किसी का मैं नाम लेने में चूका हूँ तो उसके लिए माफ़ी चाहूँगा। और जैसे कि हमेशा तुम्हारा मेरे लिए एक सवाल होता है और उसका आंसर यही है कि टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य एक नॉन पॉलिटिकल संगठन है जिसमें कोई जाति, धर्म, पक्ष, पंथ और पार्टी से जैसे तुम पूछते हो, मैंने अनेक बार आपके चैनल के माध्यम से वो कहा है कि हमारी जो ताकत है वो, जैसे कि मैंने कहा, अनेकता में एकता की ताकत है। अनेक पक्षों के लोग एक साथ मिलकर काम करते हैं। हमारे मित्र संजय भाऊ खंडागले आरपीआई का काम करते हैं, मैं मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना का काम करता हूँ। और इस तरह हमारा जो समाज में दायित्व है वो हमारे टाइगर ग्रुप के माध्यम से हम लोगों के लिए खड़े रहते हैं। क्या आने वाले समय में टाइगर ग्रुप को इस बार इलेक्शन में देखा जाएगा? क्योंकि बहुत सारे लोग हैं हम लोगों के साथ। टाइगर ग्रुप ये कोई पॉलिटिकल पक्ष नहीं है, इसलिए मैं उस बारे में कुछ नहीं कहना चाहूँगा। पर टाइगर ग्रुप हमारे जैसे सर्वसामान्य कार्यकर्ताओं का एक बैकबोन है, एक आधार स्तंभ है। उस क्षेत्र के उस विभाग के लोगों को
ताकत देने का काम टाइगर ग्रुप करता है। और हमारी जो लोग हैं वो सारे आने वाले अपने अपने पार्टियों से तैयारी कर रहे हैं और आने वाले दिनों में दिन बदलेंगे, ऐसा मैं आत्मविश्वास जताता हूँ। ज़्यादातर लोगों को बहुत इंतज़ार है कि आप लोग कभी न कभी एक साथ आके एक प्लेटफॉर्म ऐसा रेडी करें जहाँ पर युवा एक साथ खड़े हो सके। तो क्या आने वाले दिनों में आप लोगों को एक साथ एक पार्टी के रूप में देखा जा सकता है? ऐसा तो कोई विचार नहीं है, अभी तो ऐसा कोई विचार नहीं है, आगे का देखेंगे ऐसा टाइम आता है। महिलाओं को खास करके आप लोग हमेशा से सपोर्ट करते हैं, उनके लिए एक अलग तरीके की दही हंडी यहाँ पर आयोजित किया जाता है। मराठीमध्ये सांगा। सर्वप्रथम सर्व गोपाल भक्तांना टायगर ग्रुपतर्फे मी माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज सूरजदादा सोनवणे नवी मुंबईचे उपाध्यक्ष यांनी आज भव्य स्वरूपात दहीहंडी उत्सव पार पाडला। 7व्या थरावर दहीहंडी फोडण्याचा योग आला। अत्यंत उत्साह बघून इथं उत्साह तर आबाळ गगन एवढा उत्सव या युवकांमध्ये दिसला आहे। तर असंच पुढील वर्षी दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव साजरा व्हावा असं मी करतो। आणि खास करून महिला वर्ग भरपूर सहभागी घेतला होता। असंच महिला वर्गाने पुरुषांच्या पुढं चालावं असं मी आवाहन करतो। सर, हमेशा से आप लोगों की एकता की एक मिसाल दी जाती है टाइगर ग्रुप को लेकर। युवाओं का साथ बहुत बड़ा है आप लोगों के साथ में, क्या कहना चाहेंगे ऐसे में आज के इस दिन पे किस तरीके का मैसेज देना चाहेंगे? आज चांगला योग आहे, या निमित्ताने मी सर्व युवकांना भारतीय युवकांना मी आव्हान असं करतो की सर्वांनी बिगरव्यसनी राहायचं, स्वतः बलशाली राहायचं आहे आणि भारताला बलशाली भारत बनवायचं आहे। आणि सर्वांनी समाजाच्या हिताचे कामं केले पाहिजे। ज्याला कोणाला समाजसेवाचं काम करायचं आहे त्यांनी टायगर ग्रुपशी जोडावं। आमचे त्यासोबत मुंबईचे प्रदेश अध्यक्ष संजीव खांडगळे, उपाध्यक्ष सूरजदादा सोनवणे, त्यानंतर ऋषिकेश बाबा भंडारकर खानदेशीतून आले, तसेच अजून इतर सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांनी संपर्क साधावा, असं टायगर ग्रुपच्या माध्यमातून काम पुढे चालत राहावं अशी माहौल देखने मिल रहा है और जो महिलाओं का साथ आप लोगों के साथ हमेशा रहा है, युवाओं का साथ रहा है, तो सबको साथ लेकर कैसे चलेगा? आज आप देख रहे हो, आज टाइगर ग्रुप मुंबई की तरफ से आज हमारे टाइगर मुंबई के उपाध्यक्ष हमारे छोटे भाई सूरज भाई सोनवणे, इन्होंने आज जो दहीहंडी का यहाँ पर नियोजन किया था, जैसे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है, जैसे यहाँ पर उपस्थित रहे, आप पूरा युवक वर्ग यहाँ पर उनको लेने के लिए, उनका स्वागत करने के लिए यहाँ पर जुड़ा हुआ था। बहुत बढ़िया यहाँ पर दहीहंडी महोत्सव सूरज सोनवणे के नेतृत्व में हुआ है। मैं सूरज सोनवणे को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आने वाले कल में आप जो प्रश्न मुझे किया, आने वाले कल में हम टाइगर ग्रुप के माध्यम से युवा रोजगार मेळावा जल्दी लेने वाले हैं। सर, पार्टी अलग अलग है, टाइगर ग्रुप में सब अलग अलग पार्टियों से जुड़े हुए, लेकिन एक मंच पर आने के बाद आप लोग किस तरीके से एक साथ हो जाते हैं? इस संगठन में हमारे जो राष्ट्रीय अध्यक्ष है आदरणीय तानाजी जादव, इनके नेतृत्व में आज पूरे देश भर में युवका में आप बहुत जुड़ते जा रहे हैं। जैसे कि मैं आप जो बोल रहे पार्टी सब साथ में है, मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का काम करता हूँ, हमारे उपाध्यक्ष जी है वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना का काम करते। सभी प्रकार के लोग इस संगठन में जुड़े हैं और ये जुड़ने से गोर गरीब जनता का कल्याण होता है, काम होता है। थैंक यू। महाराष्ट्रातील तमाम गोविंद पथकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व माझ्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। हे येणारं वर्ष माझ्या गोविंद पथकातील अनेक तरुणांसाठी सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं आणि ते शक्तिशाली बळशाली हो अशी श्रीकृष्णचरणी मनोकामना व्यक्त करतो। आज तानाजी भाऊंच्या सोबत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तरुण तडफदार नेतृत्व, देशातील सर्वात मोठी विद्यार्थी सेना म्हणून पुढे आलेली विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे हे ह्या मंचकावर उपस्थित होते।
मी अमित साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेत करून, म्हणजे जवळपास मला माहिती आहे साहेबांनी मोजक्या 3-4 मंडळांनी भेट दिली आहे, त्यापैकी माझा विधानसभा होती, त्याबद्दल मी साहेबांचं खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि पक्षासाठी मी कधीही कुठेही कमी पडणार नाही. माझ्या संघटनेसोबत आम्ही वर्षानुवर्ष जसं जोडलेलो आहोत, तसंच पक्ष स्थापनेपासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत आहे. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्याच वेळेस आमच्यासारखे तरुण, म्हणजे सांगायला अवघड वाटणार नाही की आमचे अध्यक्षांची सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून केली होती, परंतु त्याच्यानंतर मग समाजकारणाकडे त्यांची वाटचाल गेली आणि त्या सामाजिक कार्यातून त्यांनी टायगर ग्रुपची स्थापना केली आणि तो एवढा मोठा बलाढ्य टायगर ग्रुप आज भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर पण काम करतो. तर मी सर्व माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, आदरणीय तानाजीभाऊ जाधवांना, संघटनेचे संस्थापक, बोलण्यामध्ये विसरलो, संघटनेचे संस्थापक ज्यांनी टायगर ग्रुपचं रोपटं लावलं, असे जालिंदर वस्ताद जाधव यांचंही मी इथं आभार व्यक्त करतो. तानाजीभाऊ जाधव यांचं आज तरुणांमध्ये तानाजी भाऊंना आणि तरुण तडफदार नेतृत्व अमित साहेबांना तरुणांनी एक सोबत बघितलं. मी स्टेजवरून बघत होतो, ज्यावेळेस तानाजी भाऊ आले तेव्हा जल्लोष झाला आणि जेव्हा अमित साहेब आले तेव्हा तोच जल्लोष द्विगुणित झाला. त्याच्यामुळे तरुणांमध्ये जो उत्साह बघायला मिळाला, त्याबद्दल मी सर्व दहीहंडी पथकांचे खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच महानगरपालिकेसाठी तयारी करत आहोत. येणाऱ्या काळात दिवस बदलतील अशी मनोकामना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इस दहीहंडी पथक में शामिल होकर कैसा लगा? और सूरज सोनावने सर हमेशा से युवाओं को जोड़ने का काम करते हैं, जाधव सर हमेशा उनके साथ जुड़े रहते हैं, तो आप किस तरीके से इस पार्टी को आगे बढ़ा रहे हैं? टाइगर ग्रुप के माध्यम से सूरज सोनावने ने बहुत सारे उपक्रम आज तक मुंबई प्रदेश में लिए हैं, बहुत सारे उपक्रम पार पड़े हैं. दहीहंडी का भी उनका 5वां साल होगा. दादा का अच्छा काम चलता है. मुंबई प्रदेश में ज़्यादा से ज़्यादा युवक जोड़ना, ऐसे जो फंक्शन होते हैं, फंक्शन लेके हम लोगों तक पोचना चाहते हैं, वो बताना चाहते हैं उनको की आमच्यापर्यंत या आणि आमच्यापर्यंत येऊन तुम्ही सोशल वर्कमध्ये ॲड व्हा, हे आम्हाला लोकांना सांगायचं आहे. त्या उद्देशाने आणि जो काही ते जोश होता, आज इथे टायगर ग्रुपचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष पहलवान तानाजीभाऊ जाधव, त्याचप्रमाणे टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय खंडागळे, टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सूरजदादा सोनवणे, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरभाई जाधव, ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयेंद्रभाऊ बोडके, त्याचप्रमाणे टायगर ग्रुप ठाण्याचेच गौरवदादा मनेरा, टायगर ग्रुप मुंबई के सियारामबाई मिश्रा, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी उपस्थिती लावली आणि जल्लोषात एक जे भाऊ आल्यावरती जे वातावरण बघायला भेटतं आपल्याला, ते एक वेगळा जोश असतो तरुणांमध्ये. भाऊंना बघितल्यानंतर एक वेगळीच स्फूर्ती येते. आता मी देखील स्वतः खानदेशाहून आलेलो आहे. 350 किलोमीटर लांबून आम्ही आलेलो आहे सर्व मित्रपरिवार इथे. एक फक्त भाऊंचा कार्यक्रम जिथे आहे तिथपर्यंत जाऊन पोचायचं आणि तिथे जाऊन जास्तीत जास्त संख्येने शुभेच्छा द्यायच्या, हे आमचं काम असतं. सर, आप बहुत अच्छा बात करते हैं और युवाओं का भी ज़रूरत है आजकल राजनीति में, तो क्या आप उतरना चाहेंगे टाइगर ग्रुप से? टायगर ग्रुप का प्लॅटफॉर्म जो ये आहे ना मॅम, टायगर ग्रुपने आजपर्यंत आहे ना लोक घडवली, समाजसेवा करून लोक घडलीत आणि पुढे जाऊन ते समाजसेवेचं रूपांतर राजकारणात झालं. तरी टायगर ग्रुप मला नाही वाटत की याचा भविष्यात भाऊ अध्यक्षांचा निर्णय असेल, पण सध्या तरी असं कुठल्या राजकीय पक्षाशी नाही आहे. सर्व राजकीय पक्षाचे लोक ग्रुपमध्ये काम करतात, पण जेव्हा ते कार्यक्रमाला एकत्र येतात ना, त्यावेळेला त्याची राजकीयची चप्पल असते ना, ती स्वायला सोडूनच कार्यक्रमावरती चढतात. जेव्हा स्टेजवरती असतात तेव्हा ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नसतात, ते फक्त एक मित्र, भाऊ आणि एक तो टायगर असतो फक्त, बस. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. टायगर ग्रुप फक्त युवकांना घडवत राहील, जास्तीत जास्त समाजसेवक घडवून त्या समाजसेवेचं रूपांतर भविष्यात यदा कदाचित राजकारणात होतंच. असे अनेक चेहरे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य पहलवान तानाजीभाऊ जाधव, राष्ट्रीय संस्थापक जालिंदर वस्ताद जाधव यांच्या माध्यमातून घडलेले आहेत, जे आपण बघतोय. महाराष्ट्रातील तमाम गोविंद पथकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व माझ्या टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने खूप शुभेच्छा देतो.
हे येणारं वर्ष माझ्या गोविंद पत्रकारितेतील अनेक तरुणांसाठी सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं आणि ते शक्तिशाली हो बळशाली हो अशी श्रीकृष्णचरणी मनोकामना व्यक्त करतो. आज तानाजी भाऊंच्या सोबत आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तरुण तडफदार नेतृत्व, देशातील सर्वात मोठी विद्यार्थी सेना म्हणून पुढे आलेली विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे हे ह्या मंचकावर उपस्थित होते. मी अमित साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेत करून, म्हणजे जवळपास मला माहिती आहे साहेबांनी मोजक्या 3-4 मंडळांनी भेट दिली आहे. त्यापैकी माझा विधानसभा होती, त्याबद्दल मी साहेबांचं खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि पक्षासाठी मी कधीही कुठेही कमी पडणार नाही. माझ्या संघटनेसोबत आम्ही वर्षानुवर्ष जसं जोडलेलो आहोत, तसंच पक्ष स्थापनेपासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत आहे. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्याच वेळेस आमच्यासारखे तरुण, म्हणजे सांगायला अवघं वाटणार नाही की आमचे अध्यक्षांची सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून केली होती. परंतु त्याच्यानंतर मग समाजकारणाकडे त्यांची वाटचाल गेली आणि त्या सामाजिक कार्यातून त्यांनी टायगर ग्रुपची स्थापना केली आणि तो एवढा मोठा बलाढ्य टायगर ग्रुप आज भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर पण काम करतो. तर मी सर्व माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, आदरणीय तानाजीभाऊ जाधवांना, संघटनेचे संस्थापक, बोलण्यामध्ये विसरलो, संघटनेचे संस्थापक ज्यांनी टायगर ग्रुपचं रोपटं लावलं असे जालिंदर वस्ताद जाधव यांचंही मी इथं आभार व्यक्त करतो. तानाजीभाऊ जाधव यांचं आज तरुणांमध्ये तानाजी भाऊंना आणि तरुण तडफदार नेतृत्व अमित साहेबांना तरुणांनी एक सोबत बघितलं. मी स्टेजवरून बघत होतो, ज्यावेळेस तानाजी भाऊ आले तेव्हा जल्लोष झाला आणि जेव्हा अमित साहेब आले तेव्हा तोच जल्लोष द्विगुणित झाला. त्याच्यामुळे तरुणांमध्ये जो उत्साह बघायला मिळाला त्याबद्दल मी सर्व दहीहंडी पथकांचे खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच महानगरपालिकेसाठी तयारी करत आहोत. येणाऱ्या काळात दिवस बदलतील अशी मनोकामना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.